हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. अनुभव अनुभूती. अनु अधिक भव बरोबर अनुभव. भव म्हणजे जे घडले ते, घडून गेलेली घटना. अनु म्हणजे त्या घडलेल्या घटनेच्या मागोमाग येणारे. अनुभव म्हणजे जे काही घडले, जे काही घडून गेले, त्याच्यापासून आपल्याला जे समजले, जे उमजले, आपण जे जाणले, त्यापासून आपण जे शिकलो ते. अनुभव हा जडाचा, जडवस्तूचा, जड गोष्टींचा असतो. आपल्याला आलेला अनुभव आपण इतरांना सांगू शकतो. अनुभव शब्दबद्ध होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो, व्यक्त करता येतो. अनुभव जसा आपला असतो तसा तो इतर कोणालाही आलेला असू शकतो. आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्यांनाही येऊ शकतो. इतरांना आलेला अनुभव आपल्यालाही येऊ शकतो. अनुभव पुराव्याने सिद्ध होऊ शकतो. अनुभवाचा उपयोग आपण नित्य जीवनात करू शकतो. उदाहरणार्थ, समुद्राचे पाणी खारट असते आणि नदीचे पाणी गोड असते. हा आपल्याला आलेला अनुभव आपण इतरांना सांगू शकतो, त्याचा पुरावा देऊ शकतो. त्या पुराव्यानुरूप इतर कोणीही त्याचा पडताळा घेऊ शकतात. यावरून आपल्याला समजते की पिण्यासाठी समुद्राचे पाणी वापरू नये, परंतु नदीचे पाणी पिण्यासाठी उपयुक्त असते. अनुभव काळाच्या अधीन असतो. अनुभव काळानुरूप बदलू शकतो. आज आलेला अनुभव कालांतराने चुकीचा, खोटा ठरू शकतो. इतकेच काय, तर जनमताच्या ओघात टिकलेला अनुभव कितीही खरा असला तरीसुद्धा तो कालौघात नष्ट होतो, विरून जातो, त्याची नावनिशाणी राहत नाही. काही अनुभव त्या काळी असत्य वाटतात, परंतु पुढे तेच अनुभव सत्य आहेत असे उमजते आणि मग त्यांचा स्वीकार केला जातो. उदाहरणार्थ, पूर्वी लोकांचा अनुभव असा होता की पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहे. त्या काळी गॅलिलिओने त्याचा अनुभव सांगायला सुरुवात केली की सूर्य स्थिर असून त्याच्या सभोवती पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे. परंतु त्या काळी लोकांना गॅलिलिओचा हा अनुभव रुचला नाही, पटला नाही. वाद इतका विकोपाला गेला की लोकांनी गॅलिलिओला फाशी दिले. विनाकारण जीव गमावलेल्या त्याच गॅलिलिओचा अनुभव आज सर्वांनी मान्य केला आहे. आजचा चांगला अनुभव भविष्यात वाईट ठरतो. आइन्स्टाईनने अणूचा शोध लावला, त्यावेळी त्याला लोकांनी महान शास्त्रज्ञ म्हणून डोक्यावर घेतले. परंतु त्याच्या शोधाचा परिणाम म्हणून अणुबॉम्बमुळे काही लाखो लोकांचे प्राण काही क्षणात गेले. कोट्यावधी लोक कायमकरता विकलांग झाले. त्याचा जगावर फार वाईट आणि दूरगामी परिणाम झाला. जेव्हा आइन्स्टाईनला हे समजले, तेव्हा तो त्याच्या शोधाने पस्तावला आणि कोठून दुर्बुद्धी झाली आणि हा शोध आपण लावला असे त्याला झाले. हे अणुबॉम्ब प्रकरण एवढ्याने थांबलेले नाही. आज जगाच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे की हे तयार अणुबॉम्ब किंवा ते तयार करण्याचे शास्त्र जर आतंकवाद्यांच्या हाती सापडले तर काय हाहाकार होईल. असे होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्याला अजून तरी यश आलेले नाही. तसे झाले तर काय होईल याचा विचारही करवत नाही. अनु अधिक भूती इज बरोबर अनुभूती. अनु म्हणजे त्या घटनेच्या मागोमाग येणारे. भूती म्हणजे अशा घटना, अशा गोष्टी, अशा वस्तू की ज्या फक्त ज्याच्या त्याच्यासाठीच घडतात, असतात, होतात, मिळतात. त्या ज्याला झाल्या त्यालाच त्या तशा होतात, मिळतात, उमजतात, समजतात. तशाच प्रकारे तीच घटना इतरांना तशाच प्रकारे होणार नाही, समजणार नाही, उमजणार नाही, मिळणार नाही. इतरांना तीच घटना निराळ्या प्रकारे उमजेल, मिळेल. एकाच एक प्रकारच्या घटनेची अनुभूती प्रत्येकाला निराळी असेल आणि तरीही त्यातील प्रत्येकजण सत्य असेल.
श्रीमद भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवंत श्रींनी त्यांच्या अनंत विभूतींपैकी काही महत्त्वाच्या अशा विभूती सांगितल्या आहेत. या विभूती हे भगवंत श्रींचेच खास वैभव आहे. कारण या विभूती फक्त भगवंत श्रींनाच प्राप्त आहेत. त्या त्यांच्याशिवाय इतरांजवळ असणे केवळ असंभव. त्यामुळे त्यांनी तेथे भूती या शब्दामागे म्हणजे विशेष असा शब्द जोडला आहे. तेव्हा भूती म्हणजे काही एक अनुभव की जो फक्त ज्याला मिळाला त्यालाच तो तसा मिळू शकतो. इतरांना तोच अनुभव निराळ्या प्रकारे मिळेल. तरीही ते दोघेही बरोबर असतील. उदाहरणार्थ, तहान लागली की पाणी प्यायल्यावर सर्वांचीच तहान शांत होते हा अनुभव झाला. परंतु पाणी पिताना, पाणी घशातून पोटात जात असताना, ती लागलेली तहान शमत असताना, भागत असताना त्या पाणी पिणाऱ्याला जे काही वाटते, त्याला जी अवस्था प्राप्त होते ती फक्त त्याच्यासाठीच असते. ती त्याचीच अनुभूती असते. ते तो जसेच्या तसे व्यक्त करू शकत नाही. थंड, कोमट, गरम, माठातले, फ्रीजमधले असे कोणतेही पाणी तहान भागवत असते. परंतु तहान लागल्यावर थंड पाणी पिऊन जास्त बरे वाटते की कोमट पाणी पिऊन जास्त बरे वाटते हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. हा भौतिक भाग असतो, तो अनुभव असतो, त्याचा अनुभूतीशी संबंध नसतो. समजा लहान बाळ काही कारणाने दुर्दैवाने हरवले, 4 दिवस त्याचा पत्ता लागला नाही, ते सापडले नाही, तर त्याच वेळी त्याच्या मातेला नेमके काय झाले ते शब्दबद्ध करता येणार नाही. ते तिची तीच जाणे. 4 दिवसानंतर जेव्हा ते बाळ सुदैवाने सापडते तेव्हा त्या मातेला जे काही होते तेही शब्दबद्ध करता येणे अशक्य आहे. दोन्हीही वेळी ती त्या मातेचीच अनुभूती असते. अशा वेळी तिला जे वाटते ते शब्दातीत असते, भावातीत असते. ते भौतिक नसते, ते नैसर्गिक असते. ती आत्मसंवेदना असते. अनुभूतीत अनुभव आपोआपच सामावलेला असतो. प्रत्येकाला जीवन जगताना अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. परंतु यातही जेव्हा एखाद्या घटनेमुळे एखाद्याला असा काही अनुभव येतो की तो फक्त त्याच्यासाठीच असतो, तो अनुभव व्यक्तिगत असतो. इतरांना त्याच प्रकारचा अनुभव येऊ शकेल, परंतु तो तसाच नसेल, काहीतरी वेगळा असेल. तेव्हा त्या घटनेच्या मागोमाग येणाऱ्या त्या अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर होते. अशा अनुभवाला अनुभूती असे म्हणायचे. अनुभूती सूक्ष्म असल्यामुळे 2 व्यक्तींना एकाच घटनेची अनुभूती सारखीच आली की नाही हे समजायला काही मार्ग नसतो. ते सदा कायमकरिता गूढच राहते. कारण तुलना करायला ते दोघेही त्यांची अनुभूती जशीच्या तशी व्यक्त करू शकत नाहीत. दुर्दैवाने 2 व्यक्तींना एकच एक अपघात झाला तर त्यावेळी मी फार घाबरलो. माझ्या अंगावर काटा आला, अंग शहारले, माझी बोबडी वळली, मला काही सुचेना, माझे हातपाय थंड पडले, अंगाला दरदरून घाम फुटला, बायको मुले डोळ्यासमोर उभी राहिली, इत्यादी. असे कितीही शब्दभांडार मोकळे केले तरीही ते अनुभवलेले घाबरणे पूर्णपणे वर्णन केले जाणार नाही. ते अपूर्णच असेल. सर्वसाधारण अनुमान असे आहे की त्या दोघांना नेमके काय वाटले ते एकमेकांपेक्षा निराळे असेल. कारण प्रकृतीत इतक्या विकृती असतात, यामुळे प्रत्येकाची अनुभूती भिन्न असते. अनुभूतीचा पुरावा उपलब्ध नसतो. पाणी प्यायल्याने तहान भागते ही जड पाण्याची अनुभूती नसते, तर त्या पाणी पिण्यामुळे जी सूक्ष्म अवस्था निर्माण होते त्याची ती अनुभूती असते. ती प्रत्यक्ष दाखविता येत नाही, त्याचा पुरावा देता येत नाही. परंतु तहान भागताना काहीतरी निराळे प्रत्येकाला होते, त्यामुळे ती असत्य असते असे म्हणता येत नाही. ती ज्याला आली तो जे सांगेल तेच प्रमाण असते. ज्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल त्याने तो ठेवावा किंवा ठेवू नये. घटना चांगली की वाईट, त्यामुळे नुकसान होणार की फायदा, इत्यादी असे मुद्दे अनुभूतीसाठी गौण असतात.
चांगले किंवा वाईट, फायदा किंवा तोटा हा मनाचा भाव असतो. हे भौतिक असते. त्याच्याशी घटना घडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचा अनुभव किंवा अनुभूती येण्याशीही प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे अनुभूती मिळते तेव्हा मन, त्याचे भाव विभाव यांची अवस्था काय असते हे पाहणे उचित होईल. अनुभूती सूक्ष्म असते, सूक्ष्माची असते. ती अदृश्य, अरूप, निराकार असते. ती जशी शब्दातीत असते तशीच ती कालातीत असते. ती सदा मिळत असणारी असते. जरी ती व्यक्तिगत असली तरी ती प्रत्येक व्यक्तीला निरनिराळ्या प्रकारे परंतु मिळणारच. तहान लागल्यावर पाणी पिताना प्रत्येक देहाला काही ना काहीतरी हे होणारच. ते देह जीवित असणाऱ्याचे लक्षण आहे. मूल हरवले तर देहाला काही ना काही हे होणारच. ते देह जिवंत असल्याचे लक्षण आहे. एखादा कितीही अगदी निगरगट्ट, महानिष्ठूर, भयावह, क्रूर कर्मा असला तरीही त्याला अशावेळी अनुभूतीही येणारच येणार. असे लोक त्यांच्या धंद्याच्या सोयीसाठी धंद्याच्या नियमानुसार व्यक्त होत नाहीत इतकेच. अशा प्रसंगी अनुभूती फक्त मुडद्यालाच येऊ शकणार नाही. आपण तर येथे फक्त जीवित असलेल्यांचाच विचार करत आहोत. एकचित्त होणे, एकाग्र होणे हे अनुभूतीसाठी महत्त्वाचे असते. एकचित्त, एकाग्र होऊन जीवात्म्याचा अंतरात्म्याशी योग जुळून येणे हे अनुभूतीसाठी पुरेसे असते. त्यासाठी कोणती धारणा कारणीभूत झाली हा मुद्दा गौण असतो. एकाग्रता झाली की धारणा हाच एकमेव विषय होतो आणि मनातीत अवस्था प्राप्त होते. त्यामुळे भावातीत अवस्था प्राप्त होते. अशावेळी जीवाचा अंतरात्म्याशी योग जुळतो आणि अनुभूती आविष्कारित होते. मनातीत अवस्थेत, अशा भावातीत अवस्थेतच अनुभूती मिळते. तहान लागल्यावर पाणी पिताना जे काही होते त्यावेळी तहानेत एकचित्तता, एकाग्रता इतकी झालेली असते की त्यावेळी बाकी भान हरपलेले असते. पाणी पिणे एवढीच एक गोष्ट, तेवढेच एकमेव ध्येय समोर असते. त्यामुळे त्यावेळी इतर विषय लुप्त होतात. त्यामुळे मन स्तब्ध झालेले असते, एकदम चूप असते. तहान लागल्यावर पाणी पिणे हा विषय जरी मनात असला तरी एकदा का पाणी प्यायला सुरुवात केल्यावर त्या विषयाची समाप्ती होते. पाणी प्यायला लागल्यावर मन शांत होते. त्यामुळे भाव विभाव, इतर विषयांचे प्रक्षेपण बंद झालेले असते. आता अर्जुनाला त्यावेळी दिसत असलेल्या पोपटाच्या किंवा माशाच्या डोळ्यासारखी अवस्था झालेली असते. पाणी पिणे बस. त्यामुळे त्या भारावलेल्या अवस्थेत अनुभूती मिळते. अनुभूती कालातीत असते. असे होत नाही की मूल हरवलेले आहे परंतु आत्ता रात्र झालेली आहे तेव्हा उद्या सकाळी पाहूया काय रडायचे आणि काय शोक करायचे ते. नाही, असे होत नाही. तसेच मूल सापडलेले आहे परंतु ज्यांच्यामुळे ते सापडले त्यांची आधी सरबराई करूया. त्यांना बक्षीस वगैरे काय ते देऊया किंवा आभार मानूया आणि मग पाहूया काय आनंद करायचा तो. नाही, असेही होत नाही. त्यावेळी त्या अवस्थेत कसल्याच विचारांना थारा नसतो. सारखा मुलाचाच एकमेव विषय सुरू असल्यामुळे त्याची धारणा होते आणि अनुभूती मिळते. अनुभूती भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन प्रकारची असते. पाणी पिताना, मूल हरवल्यावर इत्यादी अशावेळी मिळत असलेली अनुभूती शेवटी संसाराशी, भौतिकाशी जोडलेली असते. त्या व्यक्तिगत असल्यामुळे त्या अनुभवातून अनुभूतीत रूपांतरित होतात इतकेच. परंतु त्या भौतिक अनुभूती असतात. चित्रकार चित्र काढत असतो. त्याचे संपूर्ण चित्त त्या चित्रात एकाग्र झालेले असते. त्याला एका क्षणी त्याच्याही नकळत अशी काही अनुभूती मिळते की त्यामधून जागा होऊन तो जेव्हा त्याचे ते स्वतःचे चित्र पाहतो तेव्हा तो स्वतःशीच आश्चर्य व्यक्त करतो आणि म्हणतो की हे चित्र मी काढलेले आहे? नाही, शक्यच नाही. कोणीतरी माझ्या हाताचे निमित्त करून हे काढलेले आहे. मी याला केवळ निमित्त आहे. साहित्यिक लिखाण करत असतो त्यावेळी तो पूर्ण एकाग्र झालेला असतो. त्याच्या लिखाणाची धारणा होते, त्याला अनुभूती मिळते.
त्यामधून जेव्हा तो बाहेर येतो आणि समोरील लिखाण वाचतो तेव्हा त्याचा तो चकित होतो की ही अशी वाक्यरचना मला कधीही सुचली नव्हती. लिहायला बसलो त्यावेळी हे असे लिहावे असे माझ्या मनातही नव्हते. परंतु अनुभूतीत तो मनातीत झालेला असतो आणि त्या समाधी अवस्थेत त्याच्याकडून ते लिखाण लिहिले गेलेले असते. गायक तल्लीन होऊन गात असतो त्या सूरस्वरांच्या नादब्रह्मात तो विलीन होतो. त्याची नादब्रह्मी टाळी लागते. काही वेळाने टाळ्यांच्या गजराच्या आवाजाने तो गान समाधीमधून जागा होतो. लोक वाह वाह बहुत खूप असे काही म्हणत असतात. आपण हे असे कधी आणि कसे गायलो ते त्याचे त्याला समजत नसते. अनेक वेळा गाता गाता एक अंदाज असतो आणि आयत्या वेळी गळ्यातून अशी काही तान निघून जाते की तो स्वतः गाता गाता चकित होतो. ही अनुभूती असते. प्रयत्न केला तर पुन्हा तशी तान घेता येत नाही. अध्यात्माच्या दृष्टीने या अनुभूती नाहीत, त्या भौतिक आहेत. अध्यात्माच्या दृष्टीने परमात्म्याची आत्मानुभूती हीच एकमेव अनुभूती असते. भौतिक अनुभूती मिळू लागल्या की मनातीत, भावातीत, जडातीत अवस्था प्राप्त होऊ लागते. त्याची आवडी आणि गोडी निर्माण होते. अशा प्रकारे मनातीत, भावातीत, जडातीत अवस्था सतत मिळू लागल्यावर एक दिवस असा उगवतो, एक क्षण असा येतो की आपण भौतिक अनुभूतीतून आध्यात्मिक अनुभूतीत उतरतो. प्रथम वर्तमानपत्रातील बातम्यांसाठी, विनोदी गोष्टी वाचण्यासाठी वाचन सुरू होते. हळूहळू वाचनाची आवड निर्माण होते. मग कथा, कादंबऱ्या वाचायला सुरुवात होते. त्यातील तोचपणा जाणवल्यावर आणखी काही वाचायला आहे का याचा शोध घेतला जातो. कारण आता वाचल्याशिवाय चैन पडत नाही. यातच विविध विषय वाचले जातात. संतांची चरित्रे वाचनात येतात. यामधूनच आध्यात्मिक वाङ्मय वाचले जाते आणि लक्षात येते की इतके दिवस हे का वाचले नाही. याचप्रमाणे अनेक भौतिक अनुभव आणि अनुभूती घेतल्यावर अशा अनुभूतीमधून एकचित्त, एकाग्र होण्याची आवड निर्माण होते. अशा वेळी नित्य भौतिक जीवनापेक्षा काहीतरी निराळे वाटते, शांत वाटते. रोजच्या संसाराच्या धावपळीमधून मनातीत, भावातीत, भौतिकातील अवस्था आकर्षित करू लागते. याचे अनेक प्रत्यय येऊ लागतात. हळूहळू जीवनाची गाडी भौतिक अनुभूतीतून आध्यात्मिक अनुभूतीकडे वळण घेते. भौतिक जीवनातून वेळात वेळ काढून आपण अशा सत्संगाच्या जागा, असे आध्यात्मिक प्रसंग, अशा परमात्म्याच्या सहवासाच्या संधी आपोआप निवडू लागतो. त्याप्रमाणे आचरण करू लागतो. समविचारी वेडे भक्तगण एकत्र येतात. नित्यनियमित सत्संग सुरू होतो. काही ठोकताळे बसतात, काही सिद्धांत तयार होतात. जीवनाला योग्य गती मिळते. वस्तुजगताची तोडफोड करून, त्यांची जोड करून नवनवीन भोग निर्माण होतात. एकाचे 2 तुकडे करून त्याचे 2 भोग घेतले जातात. त्या दोन्हीचे 4 तुकडे करून 4 उपभोग घेतले जातात. असे 4चे 8, 8चे 16 असे उपभोगाने उपभोग वाढतच जातात. वस्तुजगताची तोडफोड करून ती सजीवांचीही तोडफोड करायला शिकवत आहे. भौतिक व्यवहारांमुळे माणूस एकलकोंडा झाला आहे. माणूस माणसापासून दूर दूर जाऊ लागला आहे. त्याची माणुसकी मर्यादित झाली आहे, व्यवहारी झाली आहे, बाजारी झाली आहे. तो निसर्ग, पशु, पक्षी यापासून फटकून राहू लागला आहे. त्याच्याजवळ तो गेलाच तर त्यात सौदा, व्यवहार, स्वार्थ असतो. वियोग, सहयोग हे माणसाच्या जीवनाचे सूत्र होऊ लागले आहे. अध्यात्म प्रत्येक वस्तू जोडण्याचा प्रयत्न करत असते. सहयोग हा अध्यात्माचा पाया आहे. माणसाचे जीवन आणि वस्तुजगत यांच्या सहयोगातून ते मानवी जीवन कैवल्यानंदाकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. अध्यात्म निसर्गाला फार जपते, तीच त्याची धारणा असते.
अध्यात्म सांगते की जर स्वास्थ्य हवे असेल, निरोगी राहायचे असेल, तर प्रथमतः हे समजून घ्या की स्वास्थ्य आणि रोग हे द्वैत असणारच. त्यातील एक नष्ट कराल तर आपोआप दुसरेही नष्ट होईल. रोगाचा समूळ नाश केला तर ते पर्यावरणाला मारक असेल. यास्तव रोग नष्ट न करता रोग हे असणारच हे गृहीत धरा आणि औषध घेत शरीर कमकुवत करण्यापेक्षा योगासने, प्राणायाम, ओंकार जप करून सशक्त व्हा, आपली प्रतिकार शक्ती वाढवा. तेच निरोगी राहणे आहे, तेच नैसर्गिक जगणे आहे. कारण द्वैताच्या नियमाप्रमाणे जग कधीही फक्त अरोगी असू शकत नाही. यास्तव तुम्ही रोग निरोग याला धक्का न लावता त्या पलीकडे अद्वैतात कैवल्यात जगा, नित्यानंदी राहा. असहयोगातून वाद, भांडणे, कलह, नैराश्य येते. त्यामधून निर्माण होणारे आवाज बेसूर आणि त्यामुळे भेसूर असतात. त्यातील हास्य विकट असते. आपल्या नादात नादानपणाने निसर्ग वाकवू नका, वळवू नका. तो नाराज झाला तर अराजक माजेल. तो जसा आहे तसाच असू द्या. यापेक्षा ऋतू हे येणारच, ते बदलत राहणारच हे गृहीत धरून त्यातील संगीत ओळखा. त्या नैसर्गिक वैश्विक नादब्रह्मावर आयुष्याचा ताल धरा. त्या ठेक्यावर बेहोशीत नृत्य करा. त्यातील अनाहत नाद ओळखा. ती वैश्विक अनुभूती तुम्हाला साक्षात्कारित करील. निसर्ग जे जेवढे देत आहे ते तेवढेच घेण्यात नैसर्गिक फुलणे आहे. तो सहजानंद आहे. वस्तू जगताच्या जितके जवळ जाल तितके तुम्ही परमात्म्यापासून दूर जाल, अनुभूतीला पारखे व्हाल. नवनाविन्याची हौस पुरवण्यात निसर्ग मारला जातो. तो तुम्हाला कधीही तारत नाही. तो कोपतो. नैसर्गिक आपत्ती ओढवतात. त्यांचा प्रतिकार करणे मानवी शक्तीच्या आवाक्यात नाही. आधुनिक प्रगत विज्ञानाचा टेंभा मिरवीत काही किरकोळ शोध लावून निसर्गाला वाकुल्या दाखवून स्वतःला मरकट सिद्ध करण्यापेक्षा जास्त काही हाती लागत नाही. तो सुनामी होऊन येतो, भूकंपाने आपले अस्तित्व दाखवितो. त्यावेळी ते आधुनिक प्रगत विज्ञान फक्त बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्याच्यापुढे आतून नतमस्तक होते. वर सुनामी येण्याच्या आधी किंवा भूकंप होण्याआधी अमुक तास ते समजेल असे कंपनयंत्र बसवून सुनामीवर, भूकंपावर जय मिळवायचा मिथ्या आनंद व्यक्त करते. यापेक्षा निसर्ग जसा आहे तसा तो स्वीकारा, मनापासून स्वीकारा, आनंदाने स्वीकारा. त्याची उपासना करा. निसर्गात राहा. त्याच्या अंगाखांद्यावर खेळा. तो तुम्हाला आईच्या मायेने खाऊ देईल. पित्याच्या नात्याने तुमचे लाड करील. सहजच निरोगी आणि सुदृढ ठेवेल. वस्तुजगत भोग निर्माण करून उपभोगांना आमंत्रण करत असते. सतत गरजा वाढवत असते. गरजा जितक्या कमी कराल तितका मोकळा श्वास घ्याल. तेथे परमात्म्याचा गजर प्रस्थापित होईल. भोग कमी होतील. गरजेपुरतेच राहतील. त्यायोगे त्या परमाचा परमयोग जुळून येईल. थोरा मोठ्यांचे आदर्श चंगळ करण्याकरिता वापरले की हाती फक्त उपभोगांचे धुपाटणे राहते. श्रीकृष्णासभोवती प्रत्यक्षात होते ते गोपगोपी नकोत. त्यांच्याजवळ कधीही नसलेली अद्यारूत निर्माण केलेली राधाकृष्ण हवीत. श्रीकृष्णाचा दहीहंडी काला हवा. भगवंत श्रींची गीता नको. श्रीकृष्णाचे नृत्य हवे, पण त्याचे निसर्गाला, गाईवासरांना प्रफुल्लित करणारे शास्त्रोक्त बासरी वादन नको. लोकमान्यांचा शिवजन्मोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव हवा, परंतु त्यांचे गीता रहस्य, आर्यांचे मूळ वसतिस्थान हे ग्रंथ नकोत. धुळवड रंगपंचमी हवी. होळीचा शंखध्वनी हवा. परंतु होमात गतवर्षातील पाप दुवर्तन नष्ट करून निष्कलंक जीवनाची शपथ आणि त्याप्रमाणे पुढील वर्षी आचरण नको.
सत्यनारायणाच्या पूजापोथीपेक्षा त्यानंतर दाखविण्यात येणारे 2-3 सिनेमे महत्त्वाचे. त्यासाठीच पूजेचा सोपस्कार असतो. भौतिकात जितके अडकाल तितके तुम्ही भोगात रुतत जात. भौतिक वस्तू जगतातून तृप्त होऊन बाहेर होणे अशक्य आहे. तुम्ही सदा अतृप्तीने तडफडतच राहाल. परंतु वस्तू जगताचा जितका वियोग कराल तितका परमात्म्याचा योग साध्य कराल. गरजा कमी करा. निसर्ग तुम्हाला भरभरून देत आहे, त्यातच समाधान आणि आनंद आहे. तेच सत्य जीवन आहे. भौतिक उपभोगांचा हव्यास तुम्हाला अनुभव देईल, परंतु अनुभूती देणार नाही. वस्तू जगताचा नैसर्गिक वापर, निसर्ग सान्निध्य तुम्हाला भौतिक अनुभूती मिळवून देईल. एकदा का भौतिक अनुभूती मिळू लागली की तुमच्याही नकळत आध्यात्मिक अनुभूती तुमच्यात केव्हा प्रवेश करील ते तुमचे तुम्हालाही उमजणार नाही. निसर्गाचा म्हणून एक नाद, ध्वनी, सूर, स्वर, लय, ताल, ठेका, नृत्य, संगीत, स्वभाव, कायदा, नियम आहे. त्यात सहभागी व्हा. त्यातच आत्मब्रह्माचा निवास आहे. सहजाचरण करा. नैसर्गिक जे उपलब्ध आहे त्यात परम आनंद आहे हे जाणा. ते तुम्हाला कैवल्यात ठेवेल. नैसर्गिक जीवनात सहजानंद आहे. पदार्थाचा काही एक अंदाज करता येतो. पदार्थाचे गुणधर्म माहीत करून घेता येतात. त्यांची तोडफोड जोड करून त्यांचे कायदे नियम जाणता येतात. त्याचे वैज्ञानिक शास्त्र तयार करता येते. त्यामुळे त्यांचा उपयोग मानव त्याला जसा पाहिजे तसा तो करू शकतो. त्यामुळे पदार्थ मानवाच्या मर्जीप्रमाणे वागतात. मानवाला याचा अहंकार होतो. तो भोगवादी होतो. त्याचे जीवन स्वैराचारी होते. निसर्गाला मानव वाकवू शकत नाही, कह्यात आणू शकत नाही. त्यामुळे जर मानव पदार्थाप्रमाणे नव्हे तर निसर्गाप्रमाणे आचरण करू लागला तर तो स्वच्छंदी होतो. परंतु कदापिही स्वैराचारी होत नाही, कारण त्याला स्वची चाहूल लागते. त्याला आत्मानुभूती मिळू लागते. विज्ञानालाही आत्मानुभूतीची चाहूल निश्चितच लागली आहे. त्याला हे पक्के उमजले आहे की पदार्थ म्हणजे फक्त प्रोटॉन, एक ऊर्जा आहे. युरोपसह भारतातही याचे प्रयोग सुरू आहेत. आमचे ऋषीमुनी हेच हजारो वर्षांपासून सांगत आहेत. त्याला त्यांनी ब्रह्म आत्मा, आत्मब्रह्म असे संबोधन केले आहे. अहंकारामुळे विज्ञान त्याच्यापुढे मान तुकवत नाही. या अत्याधुनिक विज्ञानाला आज एक परादर्श तरी विश्व माहीत झाले आहे की नाही हे शंकास्पद आहे. विज्ञानाप्रमाणे पूर्ण होण्याच्या नादात सदा अपूर्ण न राहता आपण शून्य होऊन त्या परमशक्तीला सामोरे जाऊया. त्याच्यापुढे नतमस्तक होऊया. भौतिक अनुभूतीमधून आध्यात्मिक अनुभूती प्राप्त करूया. येथेच पूर्णत्व आहे. हरिओम.